हॅलो एव्हरीवन, मी जाकीर शेख, संचालक विजन अकॅडमी गोकुंदा किनवट. आज आपण 4 ऑगस्ट 2023 रोजी झालेला शिफ्ट क्रमांक 1 मधला वनरक्षक भरतीचा पेपर अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये 15 इंग्रजीचे प्रश्न आहे. सुरुवात करूया आजच्या पेपरला. पहिला क्वेश्चन आहे पहा. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स ए स्पेलिंग एरर. स्पेलिंग एररवर आधारित प्रश्न आहे सुरुवातीचा पहिलाच प्रश्न. मग दिलेल्या वाक्यात स्पेलिंग कुठे चुकली आपल्याला काळजीपूर्वक निरीक्षण करावं लागेल. प्रश्न काय म्हणतो पहा. आय रिमेन ऑन टेंटरहुक्स टिल द फायनल रिझल्ट ऑफ द इंटरव्ह्यू वॉज डिक्लेअर्ड. ओके, ह्या वाक्य निरीक्षण केल्यानंतर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय जो आहे इंटरव्ह्यू वॉज डिक्लेअर्ड, सेकंड ऑप्शन आहे आय रिमेंड ऑन, थर्ड ऑप्शन आहे टेंटरहुक्स टिल द, आणि फोर्थ ऑप्शन आहे फायनल रिझल्ट ऑफ द. या वाक्याला निरीक्षण केल्यानंतर आपल्याला स्पेलिंग मात्र या शब्दाची चुकलेली निदर्शनात येते, कारण या शब्दाची अचूक जे स्पेलिंग आहे TENTERHOOKS अशी स्पेलिंग पाहिजे, कारण याच्यामध्ये आर आणि ई ह्याची जागा बदललेली आहे. आणि टेंटरहुक्सचा अर्थ होतो ज्याला आपण तणावात असणे म्हणतो, तणावात असणे याचा अर्थ होतो. तर या वाक्याचा अर्थ काय होतो की आय रिमेंड ऑन टेंटरहुक टिल द फायनल रिझल्ट ऑफ द इंटरव्ह्यू वॉज डिक्लेअर्ड. मुलाखतीचा अंतिम निकाल घोषित होईपर्यंत मी कसं तणावात होतो, चिंतेत होतो. तर हा जो स्पेलिंग चुकलेला जो भाग आहे ऑप्शन नंबर 3 हा चुकीचा भाग आहे, ज्याच्यामध्ये स्पेलिंग चुकलेली आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द भरायचा आहे. तर प्रश्न काय म्हणतोय. सिनियर ॲडव्होकेट द केस नाव. ओके, इज हँडलिंग, सेकंड ऑप्शन हँडलिंग, थर्ड ऑप्शन हँडल, फोर्थ ऑप्शन आहे हँडल. दिलेला जो प्रश्न आहे आपल्याला या क्रियापदावरून असं लक्षात येईल की हा प्रश्न टेन्सवर आधारित आहे, राईट. तर इथं एक हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब भरणं आवश्यक आहे. तर सदरील वाक्यामध्ये एक शब्द आलेला आहे, जो शब्द आपल्याला एक मेसेज देतो किंवा एक आयडिया आपल्याला कळेल त्या शब्दावरून. नाव हा जो शब्द आहे शक्यतो तर चालू काळामध्ये वापरतो. कोणत्या काळामध्ये वापरतो आपण? कंटिन्यू टेन्समध्ये जनरली आपण वापरतो. तर इथं सुटेबल जो शब्द आहे आपल्याला चालू काळाचा जर घ्यायचा असेल तर याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब असलेला पर्याय एकच दिसतो, तो म्हणजे इज हँडलिंग. हा ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. त्याचं कारण असं आहे, इथं आपण पाहू याचं थोडक्यात स्पष्टीकरण. इज हँडलिंग करेक्ट आहे ना. एक वरिष्ठ वकील हा केस हाताळत आहे असा याचा अर्थ होतो. आणि त्याचबरोबर आपण इजच का घेतलो? कारण असं आहे, कारण क्रिया ही कशी आता चालू आहे, ही क्रिया चालू आहे या नाव शब्दावरून आपल्याला लक्षात येईल. ऑप्शन नंबर 2 का येत नाही? कारण याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाहीत. काय नाहीत? हेल्पिंग वर्ब नाहीत, नसल्यामुळे हा ऑप्शन येत नाही. दुसरा जो ऑप्शन आहे, तिसरा जो ऑप्शन आहे, याच्यामध्ये फक्त हँडल दिलेला आहे. याच्यामध्ये ना हेल्पिंग वर्ब आहे ना वर्बला आयएनजी फॉर्म आहे, हा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 3 जो आहे हँडल घेतलो बी असतो, परंतु तिथं नाव शब्द आहे. नाव हा शब्द एखादी क्रिया वर्तमान काळात चालू आहे हे दर्शवण्यासाठी आपण वापरतो. जसे प्रेझेंट कंटिन्यू मध्ये राईट नाव, नाव, ऍट द प्रेझेंट, ऍट द मोमेंट अशा प्रकारच्या शब्द समूहांचा वापर करतात, ज्याच्यामुळे क्रिया एखादी चालू आहे हे दाखवले जाते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन बी यूज ॲज one word substitute for the underlined segment. Okay, everyone was impressed with the person who designed the building for the new office. नवीन कार्यालयाच्या इमारतीचा जो आराखडा आखलेला आहे त्या व्यक्तीच्या आखलेल्या आराखड्याला प्रत्येक जण प्रभावित झाला असं या वाक्याचा अर्थ होतो. तर या अधोरेखित केलेला जो भाग आहे, कोणता भाग? द पर्सन हू डिझाइन द बिल्डिंग, यासाठी आपल्याला एक शब्द लिहायचा आहे. कोणता व्यक्ती आहे? एखाद्या बिल्डिंगचा आराखडा आखतो, बिल्डिंगचा नकाशा काढतो, बरोबर आहे ना. इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, इन्व्हेंटर आहे आणि आर्चर आहे, बरोबर आहे ना. आता बऱ्याच जणांना वाटतं की इंजिनियर आहे. इंजिनियर होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण इंजिनियरचं जे काम आहे बिल्डिंगची स्ट्रेंथ असेल, मशीन्स असेल, याच्या रिगार्डिंग तो काम करतो. परंतु द पर्सन हू डिझाइन द बिल्डिंग, बिल्डिंगचा जो आराखडा असतो किंवा बिल्डिंगचा जो नकाशा असतो तो काढण्याचं काम कोणाचं असते? आर्किटेक्टचं असतो. हे एक लक्षात ठेवा, बरोबर आहे ना.
त्यानंतर इन्व्हेंटर म्हणजे शोध लावणारा असेल, आणि आर्चर म्हणजे ज्याला तीरंदाज म्हणतो, तीरंदाज हा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही, हा सुद्धा नाही आणि हा सुद्धा ऑप्शन नाही, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिंपल दिलेला आहे इथं. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन ए स्पेलिंग एरर. स्पेलिंग एररवर आधारित हा प्रश्न आहे. पहिलाही प्रश्न स्पेलिंग एररवर होता, आणि दुसराही प्रश्न पहा, इफ मोर एंट्रीज आर नॉट रिसिव्ड द कॉम्पिटिशन विल बी पोस्टपोन. बरोबर आहे ना, जर अधिक नोंदणी झाल्या नाही तर स्पर्धा पुढे ढकलल्या जाईल, असा या वाक्याचा अर्थ होतो. तर याच्यामध्ये चुकलेली स्पेलिंग कुठे आहे पहा. ऑप्शन नंबर 1 विल बी पोस्टपोन, सेकंड ऑप्शन आहे आर नॉट रिसिव्ड, थर्ड आहे द कॉम्पिटिशन, आणि 4 आहे इफ मोर एंट्रीज. तर याच्यामध्ये चुकलेली जी स्पेलिंग आहे, या वाक्यामध्ये चुकलेली जी स्पेलिंग आहे, हा शेवटचा जो शब्द आहे, हा जो शब्द आहे, या शब्दाची स्पेलिंग आपल्याला इथं चुकलेली दिसते. कारण याची जी अचूक जे स्पेलिंग आहे POST, बरोबर आहे, PONED, पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलणे, याचा अर्थ होतो पोस्टपोन, बरोबर आहे ना. तर याच्यामध्ये H हा जो एक लेटर आहे, हा लेटर ऍड करण्यात आलेला आहे, म्हणून इथं एरर जे आहे स्पेलिंग एरर, हा ऑप्शन करेक्ट आहे. बाकी ही स्पेलिंग ओके आहे, म्हणून हा पर्याय येत नाही. ऑप्शन नंबर 1 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. आता बरेच जण कॉम्पिटिशनच्या विषयी विचार करतील की ते स्पेलिंग चुकलेली आहे का, ही स्पेलिंग करेक्टच आहे, COMPETITION, कॉम्पिटिशन करेक्ट आहे. ओके, पहा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. याचा अर्थ आहे योग्य इडियमचा अर्थ आपल्याला फाइंड करायचा आहे 4 ऑप्शन मधून. तर इडियम काय म्हणलेला आहे पहा, हॅव अन एक्स टू ग्राइंड, बरोबर आहे ना. स्वतःचा स्वार्थ असणे, स्वतःचा स्वार्थ असणे, याला आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरतो, हॅव अन एक्स टू ग्राइंड. 4 ऑप्शन आहे. पहिला जो ऑप्शन आहे हॅव ए लॉट ऑफ मनी, खूप पैसे असणे, काय आहे, खूप पैसे असणे आहे. त्यानंतर दुसरा आहे हॅव ए सेल्फिश मोटिव्ह, स्वार्थी ध्येय असणे, ज्याला म्हणतो आपण स्वार्थी ध्येय असणे. त्याच्यानंतर हॅव ए टफ टास्क टू डू, कठीण काम करावयाचे आहे, कठीण काम करावयाचे आहे. त्याच्यानंतर लास्ट जो आहे हॅव अन इम्पॉसिबल गोल, म्हणजे ज्याला म्हणतो अशक्य ध्येय असणे. तर हे 4 ऑप्शन्स आहेत. या 4 ऑप्शन मधून आपल्याला अर्थानुसार जर बघितलं, हॅव अन एक्स टू ग्राइंड, स्वतःचा स्वार्थ असणे, स्वतःचा स्वार्थ असलेल्यालाच आपण काय म्हणतो, हॅव ए सेल्फिश मोटिव्ह, स्वार्थी ध्येय असणे, हे एक लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 2 जो आहे हा काय आहे, या ईडीएमला मॅच होईल असं मिनिंग आहे. बाकीचा ऑप्शन नंबर 1 रॉंग आहे, ऑप्शन नंबर 3 पण रॉंग आहे, ऑप्शन नंबर 4 पण रॉंग आहे, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आहे. त्याला ॲरोगंटला आपण काय म्हणतो, उद्धट म्हणतो, ज्याचं बोलणं वगैरे व्यवस्थित राहत नाही त्याला आपण उद्धट म्हणतो. तर इथे 4 ऑप्शन आहेत, स्ट्रिक्ट, वेन, स्ट्रॉंग आणि क्रुएल. स्ट्रिक्ट म्हणजे आपल्याला माहित आहे कडक असणे, याला म्हणतो आपण कठोर प्रकारचा कडक. त्या वेनचा अर्थ होतो याला आपण गर्विष्ठ म्हणतो, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्ट्रॉंग म्हणजे ज्याला आपण मजबूत म्हणतो, आणि क्रूल आहे, क्रूलचा अर्थ होतो याच्यामध्ये आपण क्रूल म्हणजे एक प्रकारचं दुष्ट आहे. हे ऑप्शन 4 आहेत. इथं जर आपण निरीक्षण जर केलं, ॲरोगंट उद्धटसाठी जो शब्द आहे, कडक पण होऊ शकत नाही. त्याच्यानंतर दुसरं वेन, गर्विष्ठ हा एक होऊ शकतो, मजबूत स्ट्रॉंग म्हणजे हा सुद्धा होत नाही, आणि दुष्ट सुद्धा होत नाही. कारण सिनोनिम्स विचारलेले आहे, समानार्थी शब्द उद्धट आणि गर्विष्ठ हे 2 शब्द आपल्याला कुठेतरी सिनोनिम्स मध्ये पाहता येऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, समोर काय म्हणलेलं आहे पहा. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. डार्क हॉर्स, ज्याला म्हणतो आपण अनपेक्षित विजेता. अनपेक्षित काय आहे, विजेता आहे. तर या 4 पर्यायामध्ये आपल्याला योग्य तो पर्याय शोधायचा आहे. व्हेरी फॉर्च्युनेट, खूप भाग्यवान, काय आहे, खूप भाग्यवान आहे. त्यानंतर थर्ड जो आहे अनएक्सपेक्टेड विनर, ज्याला अनपेक्षित विजेताच म्हणतो, अनपेक्षित विजेता आहे, अनपेक्षित विजेता. त्याच्यानंतर पहा सोर लुजर, हारल्यानंतर चिडणारा, हारल्यानंतर चिडणाऱ्याला आपण सोर लुजर म्हणतो, कारण हारल्यानंतर बरेच जण चिडतात.
अनप्लीजंट पर्सन म्हणजे काय, ज्याला कोणी आवडत नाही, अप्रिय व्यक्ती ज्याला म्हणतो आपण, अप्रिय व्यक्तीला आपण अनप्लीजंट पर्सन असे म्हणतो. पहा, अनपेक्षित विजेता कधी कधी लाईफमध्ये होऊन जाते. अनएक्सपेक्टेड गोष्टी होतात आणि त्याच्यातून कुठेतरी आपण विनर पण ठरतो. त्याच्यासाठी सुटेबल जो ऑप्शन आहे, व्हेरी फॉर्च्युनेट, खूप भाग्यवान आपण म्हणू शकत नाही. अनएक्सपेक्टेड विनर, अनपेक्षित विजेता आणि डार्क हॉर्स यालाच आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर सोर लुझर, हारल्यानंतर चिडणाऱ्याला सोर लुझर म्हणतात आणि जो व्यक्ती कोणाला आवडत नाही त्याला म्हणतो आपण अनप्लीजंट पर्सन. हे एक ऑप्शन आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. बाकीचे जे उर्वरित दोन पर्याय आहेत हे सुद्धा चुकीचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट. इथं वन वर्ड सबस्टिट्यूट आपल्याला हे करायचं आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द, नोबडी वॉन्ट्स टू शेअर मील्स विथ अरुण बिकॉज ही इज ए व्हेरी ग्रीडी ईटर. ग्रीडी ईटर म्हणजे काय आहे माहिती आहे ना, जे खूप खाते, खादाड म्हणतो आपण, फुकटाचं भेटले की चालू असते. तर याच्यामध्ये 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे फॅनेटिक आहे. फॅनेटिक म्हणजे जे कट्टर असतात, पहा, कट्टर विशेषतः धर्माच्या रिलेटेड असतात, धर्मांध लोक. त्याच्यानंतर दुसरं आहे ग्लुटन आहे. ग्लुटनचा अर्थ सुद्धा काय होतो, जास्त खाणारा. जास्त खाणारा म्हणजे तुम्हालाही माहित असेल. त्याच्यानंतर वेटर्न आहे. वेटर्न म्हणजे जाणकारी ज्याला आहे, जाणकार ज्याला म्हणतो आपण, जाणकार. दुसरा आहे सिनेक आहे. सिनेकचा अर्थ तुम्हालाही माहित असेल. सिनेक आपण कोणाला म्हणतो की नेहमी काय दोषच दिसतात, ज्याला नेहमी दोष दिसतात, ज्याला नेहमी दोष दिसतात. हे 4 ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात. तर पहा, याच्यामध्ये खादाड, जास्त खाणाऱ्यासाठी शब्द आपण कट्टर बी वापरू शकत नाही. त्याच्यानंतर ग्लुटन जो आहे हा आहे, कारण जास्त खाणाऱ्यालाच आपण काय म्हणतो, व्हेरी ग्रीडी ईटर, हा पर्याय योग्य आहे. त्याच्यानंतर वेटर म्हणजे जाणकार, हा सुद्धा नाही. आणि सिनेक जो आहे, ज्याला नेहमी दोष दिसतात, हा सुद्धा नाही. ऑप्शन नंबर 2 काय आहे, हे करेक्ट आहे. त्यानंतर पहा, सेकंड क्वेश्चन इथे दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द भरायचा आहे. आणि प्रश्न काय म्हणतो पहा, स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर अलोन कॅन मेक डॅश डॅश पर्सन सक्सेसफुल. ऑप्शन आहेत पहा, अँड, वन, द, ए. यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर आपल्याला आर्टिकल घ्यायचं आहे. तर इथं या वाक्यामध्ये काय म्हटलेलं आहे, स्ट्रेंथ ऑफ द कॅरेक्टर, चारित्र्याची ताकद एकमेव अशी गोष्ट आहे की जी माणसाला सक्सेसफुल बनवू शकते. तर इथं शब्द ज्याच्या पूर्वी आपल्याला आर्टिकल वापरायचा आहे तो पर्सन आहे, बरोबर आहे. पर्सन हा एक कॉन्सोनंटने सुरू झालेला वर्ड आहे. आणि त्याचबरोबर इथं विशिष्ट व्यक्तीबद्दल बोललेले नाही. ज्याचं चारित्र्य चांगलं आहे तो यशस्वी लवकर होऊ शकतो, त्याला कोणी थांबवू शकत नाही. म्हणून पर्सन हा शब्द कॉमन आहे. पी पासून बिगिनिंग आहे. अँडचा विषय येत नाही, कारण वॉवेल्स असेल तर वापरू शकतो. याच्यानंतर वन पण येऊ शकत नाही. त्याच्यानंतर द येत नाही, कारण इथं निश्चित नाही, कोणासाठी आहे, कॉमन थिंग आहे, अनिश्चित आहे, हा सुद्धा पर्याय नाही. ऑप्शन नंबर 4 ए जो काय आहे याच्यामध्ये करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. याच्यामध्ये ए हा आर्टिकल इथं आपण वापरतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 10वा प्रश्न, सेंटेन्स ऑफ ए पॅराग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. जम्बल्ड ऑर्डरचा आहे, पॅराजम्बल्डवर आधारित आहे. प्रश्न खूप लेंदी आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो की पॅराजम्बल्ड म्हणलं तर दिलेल्या वाक्यांचा योग्य तो क्रम लावा लागतो. आणि दिलेल्या 4 पर्याय वाचल्यानंतर आपल्याला कळते की सदरील वाक्य कशाविषयी माहिती सांगतात आणि यांचा काय आशय आहे हे समजेल. फर्स्ट ऑप्शन पहा, मोर एव्हर स्ट्रिक्ट किचन हायजीन शुड बी मेंटेन इन ऑर्डर टू एन्जॉय वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सीजन्स ऑफ द इयर. Second option, first of all, if we decide to get wet in rains, we should change into a dry set of clothes at the earliest. Third option, to make the best of the rainy season, we should follow some simple guidelines. Okay, third जो आहे, we should keep raw food items at bay and wash vegetables and fruit thoroughly before us. सदरील जो पॅसेज आहे हा पॅसेज कशावर आधारित बनलेला आहे पहा. तर इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की इथं पावसाळ्याच्या रेनी सीझनवर आधारित हा पॅसेज आहे. जर पावसाळ्याच्या दिवसांचा आपल्याला पुरेसा चांगला वापर जर करून घ्यायचा असेल किंवा आनंद मिळवायचा असेल तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, असं या पॅसेजमधून सांगते. तर या 4 क्रमातून पहिला जो वाक्य आहे, पहिला वाक्य आपल्याला सुरुवात इथून करावं लागेल. फर्स्ट हा येईल की टू मेक द बेस्ट ऑफ द रेनी सीझन. पावसाळ्याचा सीझन आपल्यासाठी बेस्ट करून घ्यायचा असेल
तर वी शुड फॉलो सम सिम्पल गाईडलाईन्स. काही गाईडलाईन्स आपल्याला काय करावं लागेल, फॉलो करावं लागेल. त्यातली फर्स्ट ऑफ ऑल इथंच बोललेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल पहिली काय आहे की if we decide to get wet in rains, we should change into a dry set of clothes at the earliest. जर पावसामध्ये आपण भिजलेले असेल तर आपल्याला भिजलेले कपडे रिमूव्ह करून काय करावं लागेल, तिथं ड्राय क्लोथ्स आपल्याला वापरायचे आहे. त्यानंतर आपल्याला समोर काय थर्ड सेंटेन्स मध्ये काय घ्यावं लागेल, हा घ्यावं लागेल. ऑल्सो वी शुड कीप रॉ फूड आयटम्स. जे कच्चे अन्न असतात त्यापासून आपल्याला सतर्क असलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर बे अँड वॉश व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स थोरली बिफोर यूज. फळभाजी खाण्यापूर्वी किंवा स्वयंपाकापूर्वी यांना काय करावं लागेल, आपल्याला यांची प्रॉपरली क्लिनिंग करावं लागेल. हे थर्ड म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर हा ऑप्शन जो ऑप्शन आहे हा फोर्थ नंबरला येईल. तो काय म्हणतो, मोर एव्हर स्ट्रिक्ट किचन हायजेनिक शुड बी मेंटेन इन ऑर्डर टू एन्जॉय वन ऑफ द बेस्ट ब्युटिफुल सीजन ऑफ द इयर. आणि किचन मध्ये सुद्धा आपल्याला स्वच्छता मेंटेन ठेवावी लागेल. तर इथं फर्स्ट जो आहे पहिला सेंटेन्स आपला सीचा होईल, त्याच्यानंतर दुसरा होईल बीचा, आणि त्याच्यानंतर तिसरा येईल डीचा, आणि चौथा येईल एचा. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता आहे, ए हा करेक्ट आहे. तर हा जो दिलेला जो उतारा आहे सिंपल आहे, रेनी सीझन, आणि त्याचबरोबर रेनी सीझनच्या गाईडलाईन्स विषयी बोललेला आहे. हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिंपल आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द घ्यायचा आहे. द प्लेस वॉज डॅश कूल डॅम. डॅम्प म्हणजे ओलसर म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, ओलसर. ओके, तर हा आहे कोल्ड म्हणजे थंड. तर इथं आपल्याला दिलेले जे चार ऑप्शन आहेत ते पहा. इवन ऑल्सो, ॲज नॉट ओनली बट ऑल्सो, आणि बोथ ॲज वेल. राईट. इवन ऑल्सो हा पर्याय ग्रॅमॅटिकल येऊ शकत नाही. त्याच्यानंतर ॲज हे सुद्धा येऊ शकत नाही, कारण कंपॅरेटिव्हचा भाग नाही. डिग्री वगैरे राहिली असती तर आपण घेतलो असतो. त्याच्यानंतर थर्ड जो ऑप्शन आहे नॉट ओनली बट ऑल्सो, हे करेक्ट येऊ शकतो. काय येऊ शकतो, नॉट ओनली, आणि इथं आपण काय घेऊ शकतो, बट ऑल्सो. बरोबर आहे ना. तर द प्लेस वॉज नॉट ओनली कोल्ड, तो ठिकाण जो आहे जो होता थंडच नव्हता तर कसा, ओलसर सुद्धा होता. हे ऑप्शन करेक्ट आहे. बोथ ॲज वेल ॲज हे सुद्धा येऊ शकत नाही, कारण एकच वाक्यात बोथ आणि ॲज वेल ॲज हे दोन शब्द आपण इथं वापरू शकत नाही. तर हे एक लक्षात ठेवा की द प्लेस वॉज नॉट ओनली कोल्ड बट ऑल्सो डॅम्प हा ग्रॅमॅटिकल अचूक वाक्य बनलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा. सेंटेन्सेस ऑफ ए पॅरेग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. जम्बल्ड ऑर्डरवर क्वेश्चन आहे. पहिला ऑप्शन काय म्हणतो पहा, पॅसेज कशावर आधारित हे आपल्याला समजून जाईल. वन ऑफ देम इज डिरायव्हिंग प्लीजर. सेकंड आहे दे वॉन्ट टू गेट ऑन विथ द स्टोरी. थर्ड जो आहे चिल्ड्रन रिडिंग फॉर देअर प्लेजर रेअरली स्टॉप टू आस्क अबाउट द वर्ड्स. अँड लास्ट आहे देर आर डिफरंट पर्पजेस ऑफ रिडिंग. चार ऑप्शन वाचल्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की सदरील जो उतारा बनेल छोटासा पॅरेग्राफ जो आहे ते पॅरेग्राफ कशावर डिपेंड राहील, पर्पज ऑफ रिडिंग, वाचनाच्या हेतूवर आधारित आहे. ओके, तर याच्यामध्ये सुरुवात आपल्याला हा वाक्यानं करावं लागेल, कारण सदरील चार वाक्य वाचल्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की चार वाक्य वाचनाच्या हेतूविषयी बोलत आहे. तर ऑप्शन नंबर डी जो आहे हा पहिला सेंटेन्स असेल. त्याच्यानंतर समोर काय म्हटलेलं आहे पहा, वन ऑफ देम. आता हे त्याच्यातलं जो पर्पज आहे, पर्पज मधला वन ऑफ देम हा सेकंड सेंटेन्स आहे की काय, डिरायव्हिंग प्लीजर, आनंद एक आहे. त्यानंतर समोर आपल्याला म्हटलेलं आहे पहा, 2 नंबरचं झालं. त्याच्यानंतर 3 नंबर सेंटेन्स पहा, हा येईल सी वाला. का, तर चिल्ड्रन रिडिंग फॉर देअर प्लेजर रेअरली स्टॉप टू आस्क अबाउट द वर्ड्स. जेव्हा हे लेकरं पुस्तक वगैरे वाचतात, वाचन करताना ते शब्दांचा क्वचित अर्थ विचारतात, वाचनामध्ये जास्त गुंग असतात, हा थर्ड येईल. आणि दे वॉन्ट टू गेट ऑन विथ द स्टोरी, त्यांना स्टोरीशी काय आहे, जुळायचं असते. हा वाक्य आपल्याला 4 नंबरला येईल. म्हणजेच आपला जो पॅराजंबलचा जो सिक्वेन्स असेल, फर्स्ट आहे डी, सेकंड आहे ए, थर्ड आहे सी, आणि फोर्थला येईल बी. डी ए सी बी. तर ऑप्शन कुठे आहे, डी ए सी बी. हा बी नाही, हाही नाही, डी सी बी ए हाही नाही, आणि डी ए सी बी. ऑप्शन नंबर 4 काय आहे, करेक्ट आहे. तर हे जे दिलेले 4 वाक्य आहेत, सदरील 4 वाक्य कशावर आधारित होते, एक आपल्या पर्पज ऑफ रिडिंग वर आधारित होते. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे. पहा, इट इज सायबर क्राईम्स दॅट आर डॉमिनेटिंग मॉडर्न क्राईम वर्ल्ड. आजच्या आधुनिक युगामध्ये सायबर क्राईमचा जो प्रमाण आहे, हे कसं गुन्हेगारीचा
अग्रेसर आहे. तर याच्यामध्ये प्रॉपर शब्द घ्यायचा आहे. कोणता आहे पहा, द NA1 यावरून आपल्याला लक्षात आलं की आपल्याला प्रॉपर काय करायचं आहे, आर्टिकल चूज करायचा आहे. ओके. तर आता या वाक्यामध्ये मॉडर्न क्राईम वर्ल्ड या शब्दसमूहाचा जर विचार केलो आपण, कारण एक विशिष्ट आधुनिक गुन्हेगारी विषयी बोलत आहे, तर हे एक विशिष्ट कन्सेप्ट झाली. त्यासाठी आपल्याला विशिष्ट घटकाचा विचार करताना दचा आपल्याला विचार करावा लागेल. अँडचा तर विषयच येत नाही, कारण एमनं सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर एक कॉमन थिंग नाही, मॉडर्न क्राईम वर्ल्ड म्हणलेलं आहे, विशिष्ट घटक आहे, हा सुद्धा येत नाही. वनचा तर ऑप्शन इथं सुटेबलच होत नाही. तर इथं ऑप्शन नंबर काय आहे, द हा करेक्ट आहे. ओके. इट इज सायबर क्राईम दॅट आर डॉमिनेटिंग द मॉडर्न क्राईम वर्ल्ड. ओके. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. स्प्युरियस आहे. स्प्युरियस या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. प्रथम स्प्युरियस म्हणजे काय आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. हे काय आहे, स्प्युरियस म्हणजे ज्याला आपण म्हणतो बनावट म्हणतो. बनावट एक प्रकारचा डुप्लिकेट असतो. स्केरी आहे. स्केरी म्हणजे ज्याला म्हणतो आपण भीतीदायक आहे, भीतीदायक. त्याच्यानंतर थर्ड जो आहे फोनी आहे. फोनी म्हणजेच हे बी काय आहे, एक प्रकारचं बनावटच आहे, बनावट, खोटे. त्याच्यानंतर मिस्टेरियस आहे. मिस्टेरियसचा अर्थ काय असतो, ज्याला म्हणतो आपण रहस्य म्हणतो, गूढ ज्याला म्हणतो, रहस्य. त्याच्यानंतर जेन्युन आहे. जेन्युन म्हणजे काय आहे, ज्याला म्हणतो अस्सल, ओरिजिनल असलेला. अस्सल हा शब्द आपण इथे वापरू शकतो. तर इथं अँटोनिम्स म्हणलेला आहे, बनावट आणि अस्सल हे दोन शब्द आपल्याला विरुद्धार्थामध्ये पाहायला मिळतात. करेक्ट आहे ना, कारण ओरिजिनल असतो, बनावट केलेला बनावट असतो. हे सिनोनिम्स जर राहिला असता तर मग इथं फोनी हा पर्याय आपण विचार केला असतो. म्हणून ऑप्शन नंबर 1 रॉंग, 2ही रॉंग आहे, 3ही रॉंग आहे. ऑप्शन नंबर 4 काय आहे, हे करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, लास्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द गेस्ट इन्सिस्टेड लिव्हिंग इमिडिएटली. ऑप्शन आहे ऑन, टू, इन आणि बाय. तर हे जे ऑप्शन्स आहेत हे सगळे प्रिपोजिशनवर आहे, प्रिपोजिशनवर आधारलेले हे क्वेश्चन्स आहेत. तर आपल्याला इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत, योग्य तो पर्याय निवडायचा आहे. तर इथं इन्सिस्टेडला ऑन, टू, इन आणि बाय. तर प्रॉपर इथं जो शब्द आहे आपल्याला इथं इन्सिस्टेडच्या नंतर ऑन हा शब्द सुटेबल राहील का. इन्सिस्ट ऑन ही एक फ्रेज आपण पण वापरतो, हा एक लक्षात ठेवावा लागेल. हे ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. 2 काय येत नाही, कारण इथं लिव्हिंग आहे, ING आहे. 2 हा सुद्धा येऊ शकत नाही. इन लिव्हिंग असं पण म्हणता येत नाही आणि बाय ही आपण म्हणू शकत नाही. ग्रॅमॅटिकल अर्थानुसार जर पाहिलो तर इथं ऑन हा जो वर्ड आहे प्रिपोजिशनचा हा करेक्ट आहे. द गेस्ट इन्सिस्टेड ऑन लिव्हिंग इमिडिएटली, हा इथं प्रॉपर आन्सर कोणता आहे, आपल्याला ऑन हा घ्यावा लागेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला हे प्रश्न PYQ समजून घेताना तुम्हाला मदत होईल. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी इंग्रजीचा अभ्यास करायला सुरुवात केली असेल त्यांनी बेसिक कन्सेप्टचा सुरुवातीला अभ्यास करा. बेसिक कन्सेप्ट आपले जर क्लिअर झालेले असेल तर बाकीच्या गोष्टी आपल्याला समजतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ग्रामरला जेवढा आपण वेळ देतो थोडं वेळ व्होकॅब्युलरीला पण द्यायचा आहे. आणि आपल्या फॉरेस्ट गार्डमध्ये जे प्रश्न विचारतात हे जर व्होकॅब्युलरीचं जर लेवल बघितलं तर 12वी पर्यंतच्या व्होकॅब्युलरीचा आपल्याला दर्जा पाहायला मिळतो. यासाठी आपल्याला जास्त मोठे अवघड शब्द पाठांतर करण्याची गरज नाही. बेसिक दैनंदिन जीवनात जे वापरल्या जाणारे जे शब्दसमूह आहेत, फ्रेजेस असेल, इडियम्स असेल, यांचा आपल्याला काय करावं लागेल, वापर करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला असे व्होकॅब्युलरीवर आलेले क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण ग्रामरचा अभ्यास करतो, एखादा वाक्य इंग्रजीतला वाचतो तेव्हा त्याचा अर्थही समजणं आवश्यक आहे. अर्थ जर समजला तर आपल्याला प्रश्न सोडवायला सोपं होते. इंग्रजी आणि मराठी व्याकरणापैकी आपल्याला सोपं मराठी वाटतो, कारण मातृभाषा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला त्याचा अर्थ समजतो. इंग्रजी अवघड का वाटते, कारण त्याचा अर्थ समजत नाही, म्हणून आपल्याला अवघड वाटते. तर अपेक्षा करतो की तुम्ही बेसिकनं तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली असावी. आणि नक्कीच ग्रामर व्होकॅब्युलरीचा हळूहळू जरी अभ्यास केलो आपण तर तुम्हाला येत्या काळामध्ये वनरक्षकसाठी एक अपेक्षा करायला सोपं जाईल. थांबूया विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये असेच अजून आपण वनरक्षकवर झालेले प्रश्न आहेत त्यांचा आपण अभ्यास करूया. थँक्यू, धन्यवाद.